ठीक आहे. आपण एक फाईल बनवली सेलेक्टर डॉट HTML ची. आपण सेलेक्टर शकते म्हणून तेच नाव दिलं. आणि आपण मला एक अजून CSS फाईल पण बनवावं लागेल त्यासाठी. फर्स्ट मला काय करावं लागेल, लिंक. सर 3 फाईल बनवावं लागेल का? हा, मी मुद्दामच ठेवलंय असं ऍसेट्स मध्ये बनवून तुम्ही बनवायचं. ऍसेट्स मध्ये सिलेक्टर HTML आणि सिलेक्टर CSS ना, तर CSS मध्ये सिलेक्टर CSS आणि स्टाईल CSS. त्या दिवशी बनवली होती ना किरण तुम्ही? हा बनवलं होतं सर मी. आपलं ऍसेट्स मध्ये मी हे घेतलं होतं सिलेक्टर HTML आणि ऍसेट्स. हा, ऍसेट्स मध्ये आपले 3 फोल्ड असणार, एक CSS, JS आणि इमेजेस. हो. ओके. आणि त्याच्या आउटसाइडला काय आपली index.html सगळे HTML हो. फाईल्स. ओके. आणि CSS मध्ये तुमची style.css फाईल फोल्डर मध्ये द्या. नाही तर तुम्ही 3 घेतले ना, हा सिलेक्टर CSS का विचार? नाही नाही, मी आता CSS फोल्डर मध्ये ओके, माझ्या ओके. CSS फाईल्स आलं. असणार ना. हो, जसे हो. मल्टिपल HTML फाईल्स आहेत त्याच्या मल्टिपल माझ्या ओके. CSS फाईल असू शकतात. तशाच मल्टिपल JS फाईल असू शकतात माझ्या. ओके सर. त्याच फोल्डर मध्ये त्याच करायच्या असतात. ओके. आलं लक्षात? ठीक आहे. नेक्स्ट मला युनिव्हर्सल सिलेक्टर घेऊन काय करायचंय, पॅडिंग 0, मार्जिन बॉक्स साइजिंग बॉर्डर बॉक्स. ओके. ठीक आहे, हे झाली आपली अटॅच. तर युनिव्हर्सल सिलेक्टर म्हणजे काय काय सांगितलं सरांनी, आपल्याला HTML सेट करू शकतो. अजून अरे बोला पण तर एकदम. युनिव्हर्सल सिलेक्टरने पूर्ण HTML सगळे HTML एलिमेंट आपण एका याच्यात त्यांना एखादी प्रॉपर्टी देऊ शकतो. इथे तर तुम्ही कलर जर टाकली, हा बाय डिफॉल्ट मार्जिन पॅडिंग जे आहे त्याला आपण रिसेट करू शकतो. आणि मी इथं कलर जर टाकला आणि मी मधल्या कंटेंटला कुठं कलर दिला नाही, तर युनिव्हर्सल स्टार मध्ये जे कलर आहे इथे जर मी इथं ॲक्वा कलर दिलेला असेल आणि इथे माझ्याकडे खूप सारे सेक्शन आहेत बॉडीमध्ये आणि एखाद्या पॅरेग्राफला H2 ला तर बाय डिफॉल्ट असतात, पण तिचे कलर ते काय करतात, हे इथले वाले घेतात युनिव्हर्सल सिलेक्टर. पॅरेग्राफ जे काही सेक्शनला तुम्ही ज्याला बाय डिफॉल्ट कलर दिला नाही, म्हणजे बाय डिफॉल्ट म्हणल्यापेक्षा ॲज पर डिझाईन. ओके. ती इथला कलर घेईल तो. मोजक्याच प्रॉपर्टी यूज केला जातो तिथे, जास्त नाही. जसं बॅकग्राऊंड कलर वगैरे कलर आणि फॉन्ट साईज, फॉन्ट फॅमिली असं यूज केलं जाते. युनिव्हर्सल सिलेक्टर एवढ्यासाठीच आहे उपयोग त्याचा. नेक्स्ट आहे आपल्याकडे टॅब सिलेक्टर. आपण थोडंसं सिम्प्लिफाय करून जाऊ. सिंपल करून सांगतो थोडंसं तुम्हाला. बेसिकली आपल्याकडे 4 टाईपचे सिलेक्टर आहेत. सिंपल, फर्स्ट आहे सिंपल सिलेक्टर. नेक्स्ट आहे आपल्याकडे, तुम्हाला सरांनी सांगितलं असेल, कॉम्बिनेटर सिलेक्टर.
त्याच्यानंतर आहे आपल्याकडे ऍट्रिब्यूट. हे खूप कामाला येतं जर का सिलेक्टर ऍट्रिब्यूट. कारण प्रोजेक्ट मध्ये खूप वापरले ऍट्रिब्यूट सिलेक्टर. नंतर आहे आपल्याकडे खूप महत्वाचे आहेत सुडो क्लासेस. नेक्स्ट आहेत आपल्याकडे अजून सुडो एलिमेंट. तर सिंपल तुम्हाला माहितीच आहे आणि कॉम्बिनेटर म्हणजे तुम्हाला आपण सांगू नंतर सरांनी सांगितलं तरी आपण एकदा घेऊ. ऍट्रिब्यूट आणि सुडो क्लासेस आणि सुडो एलिमेंट. तर या सिंपल मध्ये 4 आहेत. सिंपल मध्ये टाइप सिलेक्टर. त्यालाच आपण टॅग पण म्हणू शकतो. त्यानंतर आहे आपल्याकडे आहे त्याच्यात क्लास. त्यानंतर आहेत आपल्याकडे आयडी. आयडी सिलेक्ट. आणि आता आपण सांगितलेला कोणता तुम्ही आता HTML रिसेट केला तो युनिव्हर्सल. युनिव्हर्सल सिलेक्टर. ठीक आहे. तर हे सिंपल मधले 4 तर झालेले आहेत तरी आपण ते बघू. त्यानंतर आपण नेक्स्ट बघू याच्यामध्ये ऍट्रिब्यूट वाला बघू. ठीक आहे. ऍट्रिब्यूट मध्ये पण आहेत 6 प्रकारचे आहेत ते आपण चेक करू. त्याच्यामध्ये फर्स्ट येतो टॅग नेम. जे काही तुमचा टॅग नेम आहे स्क्वेअर ब्रेस मध्ये त्याचा ऍट्रिब्यूटचा उपयोग करून करायचो आपण. अजून त्याच्यामध्ये आहे ऍट्रिब्यूट ची एक्झॅक्ट व्हॅल्यू काय, व्हॅल्यू वगैरे त्याची आपण चेक करू. व्हॅल्यू. त्यानंतर हे आपल्याकडं टॅग नेम, ऍट्रिब्यूट आणि अपसाइन. अपसाइन ने पण करू शकतो आपण आणि व्हॅल्यू. ओके. त्यानंतर आहे आपल्याकडे इथे डॉलर. बटलर गेला.
अरे इकडे लक्ष द्या, बटलर गेला गेला. कोण म्हणतोय बटलर गेला? आवाज चालेल. म्यूट व्हा, म्यूट व्हा. बटलर गेलं. ते साईडला पोरं बोलायला. अरे म्यूट करा, कोण आहे? Mute करून टाकतो. डॉलर झाला, तर त्यानंतर आहे आपल्याकडे पाय. पाय साइनचा उपयोग करायचा. याचा आपण उपयोग करून आपण देऊ शकतो. हे जास्त यूज केलं जात नाही, पण माहिती राहायला पाहिजे. कोणी जर तुम्हाला विचारलं इंटरव्ह्यू मध्ये. त्यानंतर आहे आपल्याकडे अजून स्टार. जसं आपण युनिव्हर्सल स्टार शिकले ना, तसा स्टार इथे वर्क केला जातो. आणि अजून पाहायला कोणतं तर असू शकतो. Needle. सर ते डॉलरच्या खालचं कोणतं आहे टॅगलाईन? टिडल म्हणायचं. हा, हिडन का? काय म्हणायचं काय सर, सर? परत सांगा. काय सर? सांगतो. टिडल म्हणायचं. Design. तर हे आपण आज चेक करून घे. सिलेक्टर किती प्रकारचे झाले हो आपले आता? एक सिंपल, कॉम्बिनेटर, ऍट्रिब्यूट, सुडो क्लासेस आणि सुडो एलिमेंट. ओके, तर सिंपल मधले आपण चेक करू. टाइप सिलेक्टर, क्लास आयडी आणि युनिव्हर्सल तर झालेला आहे, आताच बघितलं आपण. समजा माझ्याकडे एक सेक्शन आहे, त्यामध्ये पॅरेग्राफ टाकला मी. लोअर नेम 20 वर्ड्स. ओके, तर मी टाइप सिलेक्टरचा उपयोग करून पॅरेग्राफ. हा कोणता झाला पॅरेग्राफ माझा? टाइप सिलेक्टर, टॅग सिलेक्टर. हॅलो, येस सर. याला आपण कलर देऊ. कलर देऊ, फॉन्ट साइज देऊ त्याला 20 पिक्सल देऊ त्याला. त्यानंतर फॉन्ट वेट देऊ आपण त्याला 100 to 900 पर्यंत इथं फॉन्ट वेट. 100च्या मल्टिपल मध्ये येतं. 101 असे वगैरे येणार नाही का, किंवा 202, 203, 204 असं नाही. 100 to 900, नॉर्मल 400, त्याच्यानंतर बोर्ड चालू होतात 500 पासून 700 पर्यंत. चेक. टाइप सिलेक्टरचा उपयोग केला, टॅग सिलेक्टरचा. सर्वच पॅराग्राफला कलर लागले बघा इथे. तर आता मी काय करतो, सर ते क्लास. हा, फॉन्ट वेटचं म्हणजे सर कसं अप्लाय केलं समजा 700, म्हणजे ते अप्लाय नाही केलं तर कसं दिसतं? काय करू, कलर ब्लॅक, व्हाईट.
कलर व्हाईट टाकू आणि बॅकग्राऊंड कलर टाकू त्याला ब्लॅक. फॉन्ट वेट त्याचं म्हणजे कसं दिसतंय त्याचं थोडंसं एक प्रकारची त्याची फॉन्ट फॅमिली असल्यासारखंच असते ते थोडंसं वेगळं असतं. आता मी इथं काढला फॉन्ट वेट 700 हा. दिलेला आहे. Yes. त्याला मी जर काढला थोडस त्याचं हो बोल्ड होईल ना. वेटेज कमी होते ना, हा बोल्डनेस त्याचा कमी होते. आता मी इथं जर 400 टाकला रेग्युलर, तर ते म्हणजे पण त्याचं युनिट नाही तसं. युनिट नाही ह्याला युनिट नाही लक्षात ठेवा. ठीक आहे 400 रेग्युलर, नॉर्मल 400 आहे लक्षात ठेवा रेग्युलर. येस सर. बाय डिफॉल्ट नाही ना. ते तुम्ही द्या ना, द्या 400च लागलेले. ओके. नॉर्मल येते तिथे नॉर्मल. आलं का लक्षात त्याच्यात काय आहे. हो आला नो प्रॉब्लेम. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, ए पर्टिक्युलर पॅराग्राफला एक वेगळी सीएसएस अप्लाय करायची आपल्याला. तर आपण काय त्याचा काय उपयोग करतो तिथे, क्लास इज इक्वल टू इन डबल कोट क्लासचे नेम असे स्पेसिफिक द्यायचे, काय पण नाही द्यायचे, असे आपल्या प्रोजेक्टला अनुसरून नाव द्यायचे त्याला. जो सेक्शन बनवतोय आपण तिथल्या सेक्शन मध्ये कोणता सेक्शन बनवतोय आपण. आता मी एक फॉर्मचा सेक्शन बनवतो किंवा टेबल बनवतोय. टेबलमध्ये माझा स्टुडंट इन्फो आहे, स्टुडंटची डेटा आहे. तर असं पर्टिक्युलर नाव द्यायचं त्या पर्टिक्युलर ॲट्रिब्यूटला क्लाससाठी किंवा आयडी साठी. काही रॅन्डम वगैरे द्यायचं नाही असं नाव. बॉक्स, टेक्स्ट 1, टेक्स्ट 2 असं वगैरे काहीच द्यायचं नाही. आतापासूनच ट्राय करा. प्रॅक्टिस सेशन मध्ये आता मी इथं जरी काही क्लासेस घेतले तर मला आठवत नसेल म्हणून घेतो मी, पण तुम्ही पर्टिक्युलर तिथं तसे क्लासेस घ्यायचे. आता माझ्याकडे इथे इस्पम वाला आहे कंटेंट, मी इस्पम टाकतो. आपण इस्पमची डॉट कंट्रोल बी कलर टाकला मी त्याला फॉन्ट साइज आपण टाकू स्मॉल. ठीक आहे, हे आली बघा इथे. टॉपच काय झालं होतं इथे, पॅरेग्राफची सीएसएस रिप्लेस कोणी केली, क्लास सिलेक्टरने. क्लास सिलेक्टर. म्हणजे तिची स्पेसिफिसिटी कशी झाली होती, तिची स्पेसिफिसिटी सांगितलं ना सरांनी काय असते स्पेसिफिसिटी. नाही का, त्याला सुपरसेट केलंय नाही पाहिजे. सरांनी तुम्हाला सिंपल सिलेक्टर शिकवलंय म्हणजे माहिती पाहिजे. कोणालाच माहिती नाही का स्पेसिफिसिटी. नाही सर. नरेंद्र, हर्षद, नाही किरण, मनीष. सरांनी युजच केला नाही. ओके. सांगतो या पॅराग्राफची सीएसएस क्लासने रिप्लेस केली. म्हणजे हिची स्पेसिफिसिटी आपल्या टेक्निकल वर्ड आहे त्याचा स्पेसिफिसिटी. हा क्लासची स्पेसिफिसिटी त्या टाईप सिलेक्टर पेक्षा जास्त आहे, म्हणून त्या क्लासने त्या पॅराग्राफची सीएसएस रिप्लेस केली. ओके, आला का लक्षात? येस सर. सर पॅराग्राफ हा कोणता सिलेक्टर झाला होता? टाईप सिलेक्टर सगळे आपण ज्यावेळेस डॉट वगैरे काही देत नाही तिथे जे आपण टॅग यूज करतो, सेक्शन, ड्यू, पॅराग्राफ, स्पॅन, लेबल, इमेज, हे झाले तुमचे सगळे टाईप सिलेक्टर किंवा टॅग. इथे लिहिले आपण सुरुवातीलाच. अच्छा, म्हणजे त्याला सिंपल भाषेत
टॅग सिलेक्टर म्हणतात. टॅग सिलेक्टर किंवा टाईप सिलेक्टर दोन्ही माहिती पाहिजे म्हणून सांगतो. कन्फ्युजन करून घेऊ नका. म्हणजे इन केस कोणी विचारलं तर त्याला टाईप सिलेक्टर म्हणायचं की टॅग सिलेक्टर. तुम्हाला जे नाव सोपं वाटेल ते म्हणा. ओके. समोरचं तुम्हाला टॅगचा उपयोग करून टॅगने क्वेश्चन विचारला तर टॅग सिलेक्टर म्हणा, किंवा तुम्ही टाईप सिलेक्टर म्हणून त्याला आन्सर देऊ शकता. तसं काही नाही, ठीक आहे. दोन्ही नाव एकच आहेत त्याचे. डेफिनेशन वगैरे डेफिनेशन वगैरे म्हणजे काय डेफिनेशन वगैरे तसं काही डेफिनेशन म्हणजे समजा सांगायचं झालं समोरल्याला, नाही समजा विचारत, आपण टाईप नाही ना विचार. नाही विचारत असतं कधी. एवढा खालचं फ्रेशरला पण नाही विचारत. फक्त मग एवढं विचारतील की तुम्हाला स्पेसिफिसिटी एक्सप्लेन करा, त्यावेळेस हे एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही. तर क्लासने टाईप सिलेक्टरची CSS रिप्लेस केली, म्हणजे क्लासची स्पेसिफिसिटी हायर आहे कशापेक्षा, टाईप सिलेक्टर पेक्षा. ओके, आलं लक्षात एवढं. Yes, sir. त्या नेक्स्ट आहे आपल्याकडे आयडीच आहे. तर एकदा कन्सेप्ट सांगा ना स्पेसिफिसिटीचा. म्हणजे काय कळालं नाही त्याच्यात अजून. म्हणजे एक्झॅक्ट काय कन्सेप्ट आहे असं म्हणते. त्याची रिप्लेस होती फक्त. आता मी इथं पॅरेग्राफ काय लिहिलं, इथं सेक्शन मध्ये माझ्याकडे किती पॅरेग्राफ आहेत, 5 पॅरेग्राफ आहेत. मी इथं कॉमन टाईप सिलेक्टरचा उपयोग करून काय लिहिली इथं CSS पॅराग्राफ मध्ये. त्याचा कलर व्हाईट टाकला, फॉन्ट साईज 20 आहे, त्याचा बॅकग्राऊंड कलर ब्लॅक आहे आणि फॉन्ट वेट लिहिला. ओके, पण मला काय पाहिजे, एखाद्या पर्टिक्युलर पॅरेग्राफला वेगळा कलर पाहिजे आणि त्याची फॉन्ट साईज पण वेगळी पाहिजे मला ते आपण सेकंड नंबरचा पॅरेग्राफ आहे, आपल्याला त्याला फॉन्ट साईज आणि कलर वेगळा द्यायचा. त्यासाठी मी काय केला, मी इथे क्लास टाकला. क्लास इज इक्वल टू इन डबल कोट, जे काही आपण क्लास नेम देणार आहे ते टाकायचं. आणि ऑलवेज क्लास हे CSS मध्ये तुम्ही डॉटने टाकायचा. डॉट नाही टाकला तर तो टाईप सिलेक्टर कन्सिडर करणार, आणि इस्पन नावाचा टाईप सिलेक्टर वगैरे असं काही नसतं, पर्टिक्युलरच आहे टाईप सिलेक्टर. इप्सम हे फक्त नेम आहे ना. हा, नेम आहे. काही देऊ शकतो ना. हा, इथं मी इन्फो टाकू शकतो. असं फॉर्म इन्फो आहे, फॉर्मची इन्फॉर्मेशन टाकण्यासाठी टाकतो मी फॉर्म इन्फो. आता हे असं टाकायचं ते पण सांगतो थोडंसं, पण आता एक बेसिक पासून चाललंय मी. ठीक आहे, आपण इन्फो घेऊ. इन्फॉर्मेशन सांगणार आहे त्या पॅरेग्राफची. तर इथं ऑलवेज डॉट टाकायचा. ज्यावेळेस तुम्ही क्लास यूज करताल त्यावेळेस ऑलवेज डॉट टाकायचं आणि त्या क्लासचा नेम पेस्ट करायचं, कंट्रोल V ने तिथे कॉपी पेस्ट करून इथं आणायचं. आणि मग त्याला आपल्याला कलर काय पाहिजे, वेगळा पाहिजे त्या ह्यासाठी. तर आपण काय केलं, कलर ॲक्वा टाकला तिथे आणि फॉन्ट साईज स्मॉल दिली. स्मॉल पण माहिती राहिली पाहिजे म्हणून दिली, नसतं आपण इथं 14 टाकलो असतो. 14 पिक्सल. ओके, तर म्हणजे या ठिकाणी आपण क्लास ऍट्रिब्यूट यूज केल्यामुळे युनिक त्याला प्रॉपर्टीज झाल्या, म्हणजे तो स्पेसिफिसिटी असं आपण त्याला म्हणू शकतो. हा, त्याची स्पेसिफिसिटी हाय आहे, म्हणजे तो टाईप सिलेक्टरची CSS रिप्लेस करून टाकेल. हा बरोबर, तो यूज करणार नाही. त्याला हा, जे अप्लाय केले आपण तो यूज करणार. यस, ज्या टाईप सिलेक्टरला आपण क्लास ऍट्रिब्यूट यूज केला, हा क्लास यूज केलाय, तिथून तो CSS रिप्लेस करून टाकेल त्या टाईप सिलेक्टरची आणि क्लासची जी आपण इथे अप्लाय केली. येस. ठीक आहे, आलं लक्षात वेदिका? अजून काय आहे अजून? नाही सर, नाही अजून समजलं? समजलं. अजून कोणाला दुसऱ्यांना आताच सांगा, कारण एवढं हे सिंपल आहे, ते अवघड नाही याच्यात. आणि क्लास ऑलवेज
स्मॉल लेटरनी कॅपिटल लेटरनी यूज नाही करायचं कधीच. इथं आय कॅपिटल नाही टाकायचं कधीच, किंवा नंबरनी कधीच नाही करायचा स्टार्ट क्लास. आणि स्पेशल कॅरेक्टर तुमचे जसे तुमचे आहेत अँड झाली, स्टार वगैरे झाले, किंवा तुमचा राऊंड रेस, अशाने कधीच क्लासेस वगैरे स्टार्ट करायचे नाही. ओके, आलं का लक्षात? तर प्रॉपर्टी अप्लाय होत नाही का? नाही, ते ज्यांनी बनवलं HTML CSS त्यांनी सांगितलेलं डेफिनेशन अच्छा. ती यूज नाही करायची असं. ऑलवेज स्मॉल लेटर स्टार्टिंगला पाहिजे. ओके, अदरवाईज काहीच यूज करायचं नाही. आणि अजून एक प्रकारे टाकू शकतो, जर तुम्हाला त्याच्यामध्ये अंडरस्कोर आणि हायफन वगैरे यूज करायचा असेल तर आता मी असं टाकू शकतो. मी याच्याकडे फॉर्म आहे, फॉर्म इन्फो असं टाकू शकतो, किंवा अदरवाईज अंडरस्कोर पण टाकू शकतो. जर तुम्हाला नंबर यूजच करायचा आहे तर फर्स्ट लेटर तुम्ही आधी आपला, जर गरजच असेल त्यावेळेस तुम्ही यूज करू शकता 1 0 1 वगैरे असं टाकू. ओके, किंवा असं पण यूज करू शकता 0 1. चला, काही बंधन नाही तिथे. एक विचारू, हम्म. आपण डेव्हिएशन वगैरे घेतलं त्यामध्ये पण आपण क्लास यूज केला बरोबर. कुठं? त्यामध्ये पण DIV हा. मध्ये हा त्याच्यामध्ये पण आपण क्लास यूज केलं, हा तिथं पण आपण नेम्स देतो, तो पण सिलेक्टर झाला का सर? ड्यू मध्ये आपण येते. काल ड्यू मध्ये काल घेतलेल्या याच्यामध्ये म्हणते का? हो. काल नाही सर, म्हणजे त्याचं म्हणणं की ऍट्रिब्यूट आणि सिलेक्टर मध्ये काही फरक आहे का नाही? आता क्लास आम्ही ऍट्रिब्यूट म्हणून यूज करतो, म्हणजे सांगितलं तुम्ही क्लास सिलेक्टर सांगायला डिफरन्स बिटवीन काही. म्हणजे ते पण एक प्रकारचे अॅट्रिब्यूटच आहेत. म्हणजे मला क्वेश्चन कळाला नाही किरण, काय एकदा खाली अजून खाली एकदा. डिव्हिजन आहे ना, खाली सर डिव आहे ना खाली. कुठे? क्लास वगैरे यूज करतो आपण दुसऱ्या ठिकाणी पण, बरोबर सर. तर तो पण सिलेक्टर झाला का असं विचारतो. हा, सिलेक्टरच आहेत ना. इथं आपण सुरुवातीला काय म्हणलं, इथं कुठे गेला? इथं आपण सुरुवातीला सिलेक्टरच म्हणले ना, हे सगळे सिलेक्टर आहेत सिंपल आपले. सिलेक्टर्स. सगळे सिलेक्टर आहेत ते. तिथं जिथं क्लास यूज केला जातो तो सगळा सिलेक्टरच नाही. आयडी पण सिलेक्टर आहे, सगळे सिलेक्टर असतात. टाइप सिलेक्टर आहे इथं आपल्याकडे, क्लास सिलेक्टर आहे, आयडी सिलेक्टर आहे, युनिसेल सिलेक्टर आहे. सिलेक्टर मध्ये ऍट्रिब्यूट मध्ये काही डिफरन्स नाही ना? ते आता आपण तुम्हाला आताच कन्फ्युजन का होईल ते आताच सांगत नाही. तुम्ही थोडस ग्रिप पकडा. म्हणजे तुम्हाला क्लास हा ऍट्रिब्यूट म्हणून यूज करतो आपण, आणि तो तुम्हाला ते आता आपण इथं ऍट्रिब्यूट सिलेक्टर घेणार आहे ना, त्याच्यामध्ये बघू आपण थोडस, तुम्हाला लक्षात येऊन जाईल की क्लास आणि ऍट्रिब्यूट मध्ये काय डिफरन्स येईल. हे आपले आहेत ना खाली इथं लगेच आहे, म्हणून तुम्ही इथले कॉम्बिनेटर सोडून डायरेक्ट ऍट्रिब्यूट घेतले, कारण इथं तुम्हाला डिफरन्स माहिती व्हायला पाहिजे. ठीक आहे किरण, तेच म्हणताय ना सिलेक्टर आहे का नाही असं? हो हो हो, सगळे सर्व सिलेक्टर्स असतात, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि क्लासचे काय म्हणतात त्याला, कळाले ना काय फॉर्मॅट मध्ये द्यायचे क्लास नेम? स्टार्टिंग त्याची नंबर किंवा स्पेशल कॅरेक्टरनी नाही करायची, कॅपिटल मध्ये नाही लिहायचं. कॅपिटल मध्ये लिहायचं नाही. तुम्हाला अंडरस्कोर किंवा हायफन पाहिजे तर आतमध्ये कुठेही यूज करू शकता. इथे फर्स्ट लेटर स्मॉल पाहिजे, त्यानंतर तुम्ही इथं कुठेही कॅपिटल यूज करू शकता, काही नाही त्याला प्रॉब्लेम. त्यानंतर बस एवढेच आहेत. त्यानंतर तुम्ही नंबर पण यूज करू शकता इथे. एवढे 2-3 त्याचे पॉइंट्स आहेत, लक्षात ठेवा क्लासचे. क्लास कसाही नाही द्यायचा, स्पेसिफिक क्लास नेम द्यायचं त्याचं, जेणेकरून कळायला पाहिजे की कोणत्या सेक्शन मधला कोणता क्लास आहे. ओके,
ठीक आहे. आता आपण बघू आयडी. मी इथे क्लास नेम फॉर्म इन्फो यूज केलाय, तरी मी इथे फॉर्म इन्फो यूज करू शकतो, आणि क्लास आणि आयडी हे डिफरंट असतात दोन्ही. तरी मी इथं आपण इस्कम टाकून शकतो. इस्कम थोडंसं माहिती कंट्रोल सी कॉपी केला क्लास मी हा, आणि इथे आलो. आणि आयडी ज्यावेळेस यूज करतो त्यावेळेस आपण त्याच्या आधी हॅश टाकायचं. क्लास यूज केलं तर डॉट. हे माहिती आहे ना हे तर. येस सर, येस सांगितलं सर. त्यानंतर कंट्रोल बी. त्यानंतर मला जर आता थर्ड नंबरच्या अजून मला ह्या पॅराग्राफला काहीतरी वेगळी सीएसएस द्यायची, तसं आपण क्लासचाही उपयोग करू शकतो. इथे अजून एक डिफरन्स, मी इथं क्लास लिहून इस्पम इन्फो नावाचा क्लास करू शकतो, मग त्याला वेगळी सीएसएस देऊ शकतो मी इथे. पण आपल्याला आयडी बद्दल माहिती घ्यायची म्हणून आपण आयडी टाकला. तर आपण त्याला कलर रेड टाकू आणि फॉन्ट स्टाईल करू आपण त्याची इटॅलिक टाकू. काय झालं? सीएसएस आपल्याकडे म्हणजे रेग्युलर दाखवायचं काय झालं आपण. ठीक आहे. तर पॅराग्राफ म्हणजे टाईप सिलेक्टरची सीएसएस पण रिप्लेस केली कोणी? आयडीने. आयडिया. ओके, हे तर आलं लक्षात. म्हणजे क्लास राहू द्या या आयडी राहू द्या, दोन्हीपैकी एका सिलेक्टर क्लास टाईप सिलेक्टरची सीएसएस काय केली? रिप्लेस केली. ओके, इथं तर काही कन्फ्युजन नाही. नो नो नो. तर मला डिफरन्स काय वाटलं नाही सर. अजून कळालं नाही. सर आयडी आणि क्लास हे दोन वेगळे वेगळे कसे आहेत ते सांगाल का एकदा? ते सांगतो, ते पुढे जायचंय. मी आता जे सांगतोय तेवढं कळायला का विचारते आपल्याला? कळलं पुढे सर, जायचंय. कळलं. मी जेव्हा सांगते तेवढं म्हणजे तेवढ्यावरच लक्ष करा, आपल्याला खूप अजून शिकायचं त्याच्यामध्ये. टाईप सिलेक्टर आहेत आपल्याकडे पॅराग्राफ 5. तुम्हाला पर्टिक्युलर पॅराग्राफची ह्या 2 नंबरची मला सीएसएस चेंज करायची होती, मग मी तिथे क्लास टाकला आणि ॲक्वा कलर टाकला. ओके, हो. म्हणजे त्या टाईप सिलेक्टरची सीएसएस ह्या क्लासने रिप्लेस केली. ओके, हो सर. आणि मला थर्ड नंबरच्या पॅराग्राफला पण काहीतरी वेगळी सीएसएस पाहिजे होती, म्हणून मी तिथं आयडीचा उपयोग केला. ओके, आणि तिथं कलर काय झाला? रेड. तर आयडीने आणि क्लासने दोघांनी काय केलं हो? पॅराग्राफची सीएसएस म्हणजे टाईप सिलेक्टरची सीएसएस काय केली? रिप्लेस केली. डिफरंट सीएसएस यूज केली आपण. म्हणजे व्हाईट कलर वगैरे त्यांनी काढला आणि आपापला कलर घेतला इथे वेगळा क्लासचा आणि आयडी. रेड दिला होता आयडीला आणि इथं ॲक्वा दिला होता. ओके, तर आता आपण बघू, हेच जर मी क्लास कट केला इथे, ओके, आणि ह्या क्लासच्या पुढे किंवा कुठं मागे टाकलं, इथं पुढे टाका किंवा इथं टाका, कुठेही टाका, काही प्रॉब्लेम नाही. असं पण टाकू शकतो, इथलं कट करू, काही प्रॉब्लेम नाही. आणि आता आपण चेक करू. माझ्याकडे तर इथं इस्पम इन्फोची तर सीएसएस आहे, कलर रेड आहे आणि फॉन्ट स्टाईल इटॅलिक आहे. ओके, आणि मी कुठं टाकले हो? ज्या टाईप सिलेक्टर मध्ये मी क्लास फॉर्म इन्फो नावाचा क्लास यूज केलाय तिथंच मी लोरेम इस्पम नावाचा आयडी पण यूज केलाय. नाव चेक काय झाले हो? रेड आणि इटॅलिक झाली सर. म्हणजे काय केलं आयडीनं? सेकंड जो आहे तो सिलेक्ट केला सर. म्हणजे आयडीने ह्याची पण सीएसएस रिप्लेस करून टाकली, क्लासची पण. बरोबर आहे?
म्हणजे आयडी ची स्पेसिफिसिटी क्लास पेक्षा पण जास्त आहे. हा येस. टाईप सिलेक्टर पी जो आपल्याकडे टाईप सिलेक्टर होता त्याची सीएसएस क्लासने रिप्लेस केली पण त्याची स्पेसिफिसिटी हाय होती. पण ज्यावेळेस आपण आयडी यूज केला आयडी पण ह्या दोघांची आयडीची पण स्पेसिफिसिटी ह्या दोघांपेक्षा जास्त आहे. येस. अलग लक्षात येत हो हो. एवढं लक्षात आले 2 पॉईंट तर एवढे. हो आले. बाकीचे बोलत जा कोणी तर थोडं मध्ये नाहीतर पुन्हा अवघड होईल. सिंपल आहेत एकदम सिंपल गोष्टी आहेत. ओके समजला टाईप क्लास आणि आयडी सिलेक्टर मध्ये डिफरन्स काय आता सध्याला तर आयडी अजून खूप काय- आयडीची स्पेसिफिसिटी जास्त आहे हा कशापेक्षा क्लासपेक्षा 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 आणि टाईप Type section. टॅगपेक्षा टाईप सिलेक्टर आणि क्लास सिलेक्टर आयडीची स्पेसिफिसिटी ऑलवेज हायर असणार. ओके हा आणि क्लासची स्पेसिफिसिटी ऑलवेज हायर असणार कशापेक्षा टाईप सिलेक्टर Type section. टाईप सिलेक्टर किंवा टॅग सिलेक्टर म्हणतो. टॅग सिलेक्टर. ठीक आहे. आणि जे रूल आता मी तुम्हाला सांगितले जशी इथं आता हे आपण खालीच ठेवू आता सध्याला कन्फ्युजन होईल. आता इथेच टाकू. जे रूल इथं तुम्हाला सांगितलेत फर्स्ट कॅपिटल आणि तुमचे नंबर Numer- आणि numbers. नंबर्स स्पेशल Numbers. कॅरेक्टर तर तेच रूल इथं लागू होणार आहे तुम्हाला आयडीला. ओके आतमध्ये कुठं पण तुम्ही नंबर किंवा अंडरस्कोर हायपन यूज करू शकता किंवा कॅपिटल लेटर पण यूज करू शकता इथे कुठं पाहिजे असेल तर. मला त्याला एक वर्ड आहे ते आठवत नाही आता मी सांगतो नंतर त्याला कॅपिटल लेटर. ठीक आहे जे रूल आपल्याला क्लासला सांगितले तेच रूल इथं फॉलो करायचे. आले इथपर्यंत लक्षात आलं. Yes, sir. ओके येस सर. येस सर. कोणाला काहीच नाही प्रॉब्लेम नक्की. नो प्रॉब्लेम. नो प्रॉब्लेम. ठीक आहे 1 बाय 1 विचारतो मी कोणाला. गिरीधर No problem, sir. नरेंद्र जोशी नो प्रॉब्लेम. प्रवीण मोघे नो प्रॉब्लेम सर. बटलर आउट झाला का. ओके हर्षद कदम नाही नो प्रॉब्लेम सर. ओके वर्षा नो प्रॉब्लेम ओके आणि मनीष मोहम्मद नो प्रॉब्लेम सर. पण आयडी क्लासच्या पुढे टाकला तरी पण ते तसंच घेणार का? आयडी हा इथं त्याची क्लासच्या पुढे आयडी टाकला हा इथं काय त्याच मॅटर नाही करत ते कुठेही टाका तुम्ही. म्हणतो तर आधी म्हणलं ना मी तुम्ही इथं कुठे पण टाका काहीच नाही मॅटर करत त्याला. त्याची इथं पोझिशन कुठेही ठेवा तुम्ही काहीच प्रॉब्लेम नाही. ओके ओके. फर्स्ट ठेवा सेकंड ठेवा त्याची स्पेसिफिसिटी इथूनच कन्सिडर केली जाणार आहे ह्या फाईल मधून. ओके ओके सर. नेक्स्ट कोण होता अजून विचारायचं राहिलं मला कोणाला. पूजा वेदिका आणि वर्षा तर म्हणले अजून कोण होती. मोहम्मद आला लक्षात. रवी शेखर कोण आहे आज नवीनच दिसतोय मेंबर. हा सर काल जॉईन झाले सर. सॉरी आज सकाळी. सकाळी झाली का. ओके ठीक आहे पण दोन्ही पूजनला कळालं. हो सर. ओके यस सर. नेक्स्ट तर आता आपण त्याच्यात अजून थोडस बघू. आत्ता समजाव मला फॉर्म इन्फोला जी सीएसएस दिली आहे मी त्या ऍक्वा आणि फॉन्ट साइज 14 दिलेली आहे 14 तीच सीएसएस मला इथे अप्लाय करायची आहे. तर मला काय करावं लागेल आता सिंपल तिथे पण क्लास ऍट्रिब्यूट यूज करायचं. युनिव्हर्सल. नाही युनिव्हर्सल वगैरे तिथं काही गरज नाही इथपर्यंत जायची. आता ओके. इथं एक नवीन क्लास करू शकता तुम्ही हा वापस जाऊन. आणि ते क्लासला जाऊन तुम्ही मी म्हणलं आता इथं काय जे काय स्पेलिंग तो टाकला
फॉर्म्स असं ठेवतो त्याला. आणि मला अशीच पाहिजे, पण इथे कारण आपली सीएसएस वाढते. आपण ते पण करू, रिड्यूस कसं करायची. ठीक आहे, कॉपी केला हा आणि ही सीएसएस लावली. ठीक आहे, त्याला पण अप्लाय झाली बघा. ओके, म्हणजे मला 5 नंबरच्याला पण 30 सीएसएस पाहिजे होती, तर मी काय केलं, एक क्लास लिहिला आणि तिथं 30 सीएसएस अप्लाय केली. पण इथं 2 प्रकारे आता रिड्यूस करू शकतो आपण. कॉमा टाकू शकतो ना सर तिथे? हा, पण इथं आपण चेक करू आपण. आणि ते पण गरज नाही आपल्याला इथे कॉमा करून टाकायची, ती पण गरज नाही. मी इथं ऑलरेडी क्लास लिहिलेला आहे, हाच मी कॉपी करणार आणि इथे टाकणार. ठीक आहे, Yes. सेम सीएसएस अप्लाय झाली. काही प्रॉब्लेम आहे का? नो प्रॉब्लेम. सर नाही सर, हो नो प्रॉब्लेम. प्रॉब्लेम. आणि मला फर्स्टला पण पाहिजे क्लासची कॉपी करून पेस्ट केली. paste. काय फरक पडला का? काहीच नाही. नो प्रॉब्लेम. म्हणजे आपल्याला एकदा सीएसएस लिहावं लागली आणि फक्त क्लास रिपीट करावं लागले मल्टिपल टाइम. म्हणजे इथं काही प्रॉब्लेम नाही आता. नो प्रॉब्लेम. ओके, आता मी सेम आयडी करू शकतो का तसं? मी आयडी कॉपी केला आणि मला पाहिजे हा लास्ट नंबरचा जो पॅराग्राफ आहे त्याला तिथे वर्क होईल. ती रिप्लेस केली त्यांनी आयडीने. हो. ओके, जसं क्लासचं केलं तसं आयडीने पण रिप्लेस केलं. हो सर. ओके, पण आयडी हा युनिक असतो. आयडी हा रिपीट करायचा नाही कधीच. हा, तुमच्या होल HTML मध्ये एकच आयडी पाहिजे युनिक, त्याच नावाचा. जर तुम्हाला आयडी पाहिजे तर सेकंड नाव, दुसऱ्या नावाने आयडी तयार करू शकतो, पण आयडी रिपीट नाही करायचा. आयडी हा युनिक असतो. ओके, म्हणजे आयडी हा क्लास सारखा मल्टिपल टाइम यूज नाही करू शकत तुम्ही HTML पेज मध्ये. तर तुम्हाला पाहिजे असेल आयडी, तर इथं तुम्ही वेगळा आयडी तयार करू शकता. नाव चेंज करू. हा, नाव नेम चेंज करू. ओके, राईट. आणि ऑलवेज स्मॉल लेटर, कॅपिटल नाही ठेवायचं. ठीक आहे, मी तर इस्पन नावाचा आयडी तयार केला आणि त्याला काही जाऊन वेगळी सीएसएस द्यायची, जी काही देणार मी ती दिली. बाकीचे आपण फॉन्ट साईज आणि बॅकग्राऊंड कलर, फॉन्ट वेट तेच ठेवू. फक्त आपण त्याचा कलर चेंज केला. बाकीची तो सीएसएस कुठून घेणार हो? टाईप सिलेक्टरची घेणार. फक्त आपण कलर चेंज केलाय. इथे पण क्लासला पण सिमिलर तेच पॅटर्न फॉलो करणार ते. ओके, हे लक्षात आलं का? हो सर. ठीक आहे, इथं आलं. ठीक आहे, आलं का लक्षात? इथं जे Yes, टाईप sir. सिलेक्टर माझ्याकडे पॅराग्राफ आहे त्याच्यामध्ये मी काही कॉमन सीएसएस लिहिलेले आहे. फॉन्ट साईज, बॅकग्राऊंड कलर आणि फॉन्ट वेट. त्याच्या व्यतिरिक्त मी दुसऱ्या म्हणजे कलर चेंज केला मी क्लासचा उपयोग करून सर्वांचा, आणि फॉन्ट स्टाईल वेगळी दिली. तर ह्या बाकीच्या 3 प्रॉपर्टी तो काय करेल? टाईप सिलेक्टर कडून कॅच करेल. आणि जे आपण क्लास आणि आयडीचा उपयोग करून जे दिलेल्या प्रॉपर्टी आहेत तो तिथल्या कॅच करेल. हे तर आलं लक्षात? आणि आयडी हा युनिक असतो, रिपीट नाही करायचा होल HTML पेज मध्ये. ओके, ह्या पेज मध्ये तुम्ही एका वेळेस एकच आयडी वापरू शकता. हा, दुसऱ्या पेज मध्ये तुम्ही त्याच नावाचा आयडी यूज केला तरी काही प्रॉब्लेम पण नाही. पण त्याची JS वगैरे जर कॉमन वगैरे असेल तर मग त्यावेळेस प्रॉब्लेम होईल. ओके ओके. तर शक्यतो आयडी डिफरंट असते याचे सगळे, जेणेकरून प्रॉब्लेम होणार नाही आपल्याला नंतर. तर आपण असं म्हणू शकतो आयडी मीन्स युनिक आयडेंटिफिकेशन ऑफ एलिमेंट, आणि क्लास वी कॅन यूज मल्टिपल टाइम्स. हा, यस. त्याचे डेफिनेशन वगैरे दिले नसेल तर सरांनी मी पाठवून देतो, ते करून घ्या. थोडेसे रीड करून घ्या, नोट करून घ्या. तर मग आयडीची गरज काय भासते? आयडी आता ज्यावेळेस तुम्ही जावास्क्रिप्ट शिकताल, jQuery, जावास्क्रिप्ट, त्यावेळेस खूप उपयोग होतो त्याचा. खूप म्हणजे खूप.
JavaScript CSS मध्ये सगळ्यात जास्त use हा. होतो, sir. कोण म्हणलं JavaScript साठी? मी किरण सर. किरण, ओके, माहिती आहे. बरोबर आहे. आयडीचा उपयोग करून आपण शक्यतो CSS देतच नाही. क्लास आणि टाईप सिलेक्टरचा आणि ऍट्रिब्यूट सिलेक्टरचा उपयोग करून CSS देतो. आयडी हे आपल्याला माहिती पाहिजे, एक पण सिलेक्टरचाच पार्ट आहे, पण हे आपण जावास्क्रिप्ट मध्ये यूज केलं जातं जास्त. क्वचितच गरज पडली तुमची CSS अप्लाय होत नसेल तर आयडीने CSS देऊ शकतो आपण. म्हणजे कारण त्याची स्पेसिफिसिटी सर्वात जास्त आहे. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत? Yes, येस सर. हो सर. येस सर. येस सर. ठीक आहे. आता मी काय करतो, इथे क्लास तयार करू आपण. हात काढून. ठीक आहे, वरांची काही गरज नाही. आपण आता अजून एक क्लास मध्ये डिफरन्स बघायचा मला. तर मी काय करतो, आवाज काय देऊ कळत नाही अशा वेळेस मला. डॉलर नाव देतो बघायचं. सर तुम्हीच बंद करा सर. हा, कोणाचा तर आवाज येतो. प्रवीण, तुझा आवाज येतोय जास्त. म्यूट करत जा. आपण डॉलरचाच उपयोग करू आता. क्लास नंतर मला काही आठवत नाही जास्त. डॉलर यूज करू आपण त्याला. आता मी ते एक क्लास तयार केला आणि कलर देतो मी ते कलर. कलर देऊ आपण त्याला ब्ल्यू. आणि फॉन्ट साइज देऊ त्याला आपण थोडीशी जास्त देऊ वेळेस. 30 पिक्सल. आले इथं 4 नंबरच्या पॅराग्राफला मी काय केलं? हॅलो, क्लास अप्लाय केला आणि हा, आणि त्याला CSS लिहिलं. ओके, आता मी काय करतो, हा क्लास काढला, इथे टाकला. आता काय होईल हो? अंदाजा लावा थोडस. कोणती CSS घेईल तो? डॉलर इन्फो वाली घेईल का फॉर्म इन्फो वाली CSS घेईल? डॉलर घेईल सर. डॉलर आहे. ओके, Dollar कशामुळे कशामुळे? स्पेसिफिसिटी हायर झाली. दोन्ही क्लासेस आहेत ना. सर त्यामध्ये टाकले CSS हा, CSS बोला बोला, बरोबर आहे, बोला. कोण म्हणते बोल? डॉलर इन्फोची का अप्लाय होईल, बरोबर आहे. म्यूट व्हा, म्यूट. हा, आवाज येतो सर? हा येतोय. हा सर. आपण जर क्लास फॉर्म इन्फो जर फर्स्टला घेतला असेल आणि सेकंडला जर डॉलर इन्फो घेतला असेल हा, तर तो सेकंडचा घेईल सर, फर्स्टचा नाही घेणार तो. बरोबर आहे. असं सर्वांना असंच वाटतंय का? किरण जे म्हणतात ते सर्वांना तेच बरोबर वाटते का? हो, वाटते, पण सर रिझन करेक्ट आहे का नाही कन्फर्म. अजून थोडस लावा, तर्क लावा. डेव्हलपर बनणार आहे तर मी डेव्हलप करा स्किल लगेच. थोडस, हे तर छोट्या गोष्टी आहेत, अजून खूप मोठ्या शिकायच्या.
तर इथं मी काय करतो, हा काढतो. आपण किरण म्हणतायत तसं आपण चेक करू. हा काढतो आणि इथे टाकतो. आता कोणती गेलो किरण? हॅलो, डॉलरच घेणार सर. कशामुळे? सीएसएस मध्ये आपण सेकंडला डॉलर इन्फो दिलेला आहे सर. हा राईट. कारण सीएसएस हा मध्ये स्क्रिप्ट आहे ना आपली, टॉप टू बॉटम रीड होत असते. बरोबर सर. हा त्यामुळे डॉलरच आहे. हा त्या टाईप सिलेक्टर मध्ये इथं क्लासची तुम्ही पोझिशन कुठेही ठेवा, काही फरक नाही पडणार त्याला. हो. मी इथे लावा की इथे लावा. आता मागाशी तुम्ही तेच सांगितलं मला. हा ते आयडीच दाखवलं होतं त्यामध्ये. तर टॉप टू बॉटम त्याला काही त्या टाईप सिलेक्टरवर 2 क्लास सापडले, फॉर्म इन्फो आणि डॉलर इन्फो नावाचे 2 क्लास सापडले. पण त्याला शेवटी कोणता सापडला? डॉलर इन्फो नावाचा इथे सिलेक्टर मध्ये आपल्या सीएसएस फाईल मध्ये. ओके, आलं लक्षात? म्हणून तो शेवटी ज्या क्लासची जो काय क्लास भेटेल त्याला एंडला त्या टाईप सिलेक्टरचा, ती सीएसएस अप्लाय होणार. अदरवाईज अदर सीएसएस तो रिप्लेस करून टाकेल. इथं काय आहे कन्फ्युजन कोणाला? नो सर. आणि जर आम्ही आता हेच जर कट केला आणि इथे बॉटमला जर टाकला, आता फॉर्म इन्फो घेईल सर. फॉर्म इन्फोचे किंवा येईल ना हा सर. इथं तुम्ही पोझिशन कुठेही टाका, काही मॅटर नाही करणार. कारण सेम टाईप सिलेक्टर वरती तुम्ही सेम दोन डिफरंट क्लासेस यूज करताय, पण त्या दोन्ही क्लासेस पैकी जे क्लास एंडला असेल त्याची सीएसएस अप्लाय होणार, अदरवाईज तो नाही घेणार. ओके ओके सर. ओके, चलो आपण चेक करू. आली ऍक्वा वगैरे, आणि तो ब्ल्यू वाली तो रिप्लेस करून टाकली. पण सिमिलर तुम्ही असाच आयडी पण यूज करू शकता इथे, पण रेअर केसमध्ये असा डबल इथं वेगळ्या नावाचा आयडी यूज करू शकता. असं तुम्ही कोणी आपण बघू, आपण त्या नावाचा असा आता एखादी आयडी तयार करू शकता. आयडी हा युनिक असतो, हा एकच आहे आणि हा वेगळा आयडी. पण असं रेअर केस येते, शक्यतो असं पडायचीच नाही याच्यामध्ये. जसा क्लासचा उपयोग केला तसा असं करण्याचा प्रयत्न करायचा नाही आयडी सोबत कधीच. शक्यतो आयडी सेपरेट आणि युनिकच ठेवायची. ओके ओके सर. ठीक आहे. आणि आयडी कुठे पण ठेवा. इथं आयडी मी इथं कुठे पण पेस्ट केली. आता मी इथं जर आयडी पेस्ट केली तर आता कोणती गेली सीएसएस तू? तर आयडीच घेईल सर. हा, कारण आयडीची स्पेसिफिसिटी हाय आहे तिची. आता इथे ठेवली तर काय होईल? तो कोणाची गेला आता? आयडीचीच गेली. पोझिशन इथं HTML मध्ये चेंज केल्याने काही फरक नाही पडणार. ठीक आहे. आता आपण म्हणलं आता वरून टॉप टू बॉटम म्हणलं आपल्या फाईलमध्ये सीएसएस रीड होती, जी टॉप लास्टला भेटते त्याला ती कॅच करते. मी दिली इथं आयडीची इथं टाकली. आता कोणती घेलो? आयडीच घेईल. आयडीचीच घेणं ऑब्विस, कारण त्याची स्पेसिफिसिटी आहे. कुठेही ठेवा तुम्ही पेजमध्ये, ऑल होल पेजमध्ये तो आयडी कुठेही ठेवा, ती सीएसएस लागणार. ओके, आला का लक्षात पर्यंत? येस सर. ठीक आहे, स्टॉप करायचा आता आपण. ओके, आता आपल्याला बघायचं आहे त्यानंतर ऍट्रिब्यूट सिलेक्टर्स. ओके, आणि सरांना सांगतो आहेत नोट्स ठेवलेल्या त्या आपण घेऊ आणि तुम्हाला देतो. जी तुम्हाला डेफिनेशन वगैरे थोडीशी लक्षात ठेवा, कारण ती इंटरव्ह्यू मध्ये खूप कामाला येतात.